नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची सावलीचं झाड उन्हात ही कादंबरी. आज या कादंबरीचा भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया सावलीचं झाड उन्हात भाग दुसरा. शेवंतीनं सकाळी लवकर उठून आंघोळ उरकली. श्यामी कमीला नीट समजावून सांगितलं. एका हातात दोरी आणि एका हातात कोयता घेऊन लगबगीनं नीला काकूकडे गेली. नीला काकू तयारच होती. नीला काकू आणि शेवंती दोघी मिळून डोंगराच्या दिशेनं भराभरा चालत गेल्या. घनदाट जंगलात शिरून वाळलेले फाटे कोयत्यानं तोडायचे, लांबते फाटे घ्यायचे, डोक्याला झेपेल एवढा भारा बांधावा, भारा दोरीनं भक्कम बांधावा, डोक्यावर कापडाची चुंबळ घ्यावी, अगोदर भारा उभा करावा, मग अलगद डोक्यावर घ्यावा, अशा बारीक सारीक सूचना नीलाबाई शेवंतीला देत होती. कोयत्यानं सपासपा लाकडं तोडून झाली. दोघींचे भारे बांधून झाले. शेवंते, चल पोटाला 2 घास खाऊन घेऊ, तिथं रानझऱ्याला पाणी पिऊ, 7-8 किलोमीटर अंतर चालाय पाहिजे, पोटात भर कराय पाहिजे. नीलाबाई म्हणाली. नीला काकू, तू खाऊन घे, मी पाणी पिते. शेवंती म्हणाली. बरी शहाणी की ग बाया, तुला उपाशी ठेवून म्या खायचं वय. म्या फडक्यात बांधून भाकरी लसणाची चटणी आणली, दोघींनी मिळून खायचं आणि आपली 2 पायाची गाडी तुंगारपूरला बोंगाट सुटायची. चालून चालून दमलं, ओझ्यानं डोकं ठणकायला लागलं तर घ्यायचा स्टाप. बोलत चालत गेलं की 2-3 तास येतं आहे तुंगारपूर. नीला काकूच्या बोलण्याला शेवंतीनं होकार दिला. दोघींनी मिळून बाजरीची शिळी भाकरी, लसणाची चटणी रान वाऱ्यासंग मटकावली. रान झऱ्यावर ओंजळीनं पोटभर पाणी पिऊन झाल्यावर समाधानाची ढेकर देत नीलाबाई आणि शेवंती जळणाचं लाकूड फाटे डोक्यावर घेऊन तुंगारपूरच्या दिशेनं वाटचाल करायला लागल्या. लवकर पोचलं तर 10-20 रुपये जास्त मिळतात. उशीर झाला तर गिऱ्हाईक पाडून मागते, मग येईन त्या पैशाला भारा सरपण द्यायला लागते. नाही वय म्हणताच येत नाही, परत गावाच्या दिशेनं परतायचं असतंय ना. भरल्या बाजारात गिरायकाला नाही म्हणून चालत नाही. बाजार तळावर गिराईक ठरवतंय आणि पुन्हा गिरायकाच्या घरापर्यंत पायपीट करावी लागते. तो सांगेल तिथं भारा टेकवायचा आणि मग आशेनं मालक लवकर पैसे द्या असं म्हणत तिष्ठत उभं राहायचं. हे समजा असं असतंय बघ शेवंती. आता माझ्या संघ आल्यावर रोज तुला नवा अनुभव येईन, मग तुला आपसूक सगळं समजेलच बघ. असं म्हणत नीला काकू तरा चालत होती. शेवंतीला तर तिच्या पाठीमागून पळावं लागत होतं. सवय नसल्यानं शेवंतीची मान ओझ्यानं दुखायला लागली होती. डोकं ठणकत होतं. तिला सांगता येत नव्हतं आणि डोक्यावरचं ओझं सहनही होत नव्हतं. पायाच्या पोटऱ्या भरून आल्या होत्या. शेवंती नाईलाजानं गप गुमान नीलाबाईच्या पाठीमागून चालण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी नीलाबाई म्हणाली. शेवंते, 2 पायाच्या गाडीला बिरीक लाव, जरा स्टाप घेऊ, थोडा विसावा घेऊ, मग जाऊ. आता काय घडीच्या अंतरावर आलंय तुरुंगारपूर. शेवंतीनं अलगद भारा उभा केला आणि म्हणाली. नीला काकू, चालून चालून माझं पाय गळटलंय, मान तर इकडची तिकडं करू दे ना. अगं पोरी, आज तुझा पहिला दिवस आहे, एवढं वजं घेऊन चालायची सवय नाही तुला. आणि तसं पाहिलं तर तुझं अजून पोरवय आहे. 4-2 दिवस होईल तुला त्रास. गरिबीला काडी लावायची आहे नवं. ये इकडं, ये जवळ ये, तुझी मान हळूवार चोळती म्या. जरा पायाच्या पिंढऱ्या दाबून देते, ओलीसा आराम पडन. अगं हे काम माझ्या अंगवळणी पडले, दुखतंय म्हणून कुणाला सांगून चालतंय का. असं म्हणत नीला काकूनं शेवंतीची मान, पाठ, पाय दाबून मोकळं केलं. शेवंतीला पण हलकं हलकं वाटायला लागलं. पुन्हा नव्या दमानं तुंगारपूरच्या दिशेनं दोघी निघाल्या. बोलत बोलत एकदाचं तुंगारपूर आलं. बाजार तळावर व्यवस्थित लाकडाचे फाटे लावून गिरायकांची वाट बघत बसल्या. इतर बायकाही आपापल्या जळणाचे भारे घेऊन बाजार तळावर आल्या होत्या. गिराईक नजरेनं भारे न्याहाळत होतं. वजनदार भाऱ्यांना 50 रुपये मिळत होते. शेवंतीचा भारा लहान होता, 20-25 रुपयाला मागायचे. पोरगळ बारगळे हिला काही एवढं समजते म्हणून गिराईक मंडळी पाडून मागायची. शेवंती गिराईकाच्या तोंडाकडं बघायची, पुन्हा नीला काकूकडं बघायची. नीला काकू खमक्या स्वभावाची होती.
"अहो रावसाहेब, भरीव जळाने पोकळ नाही ते, नुसतं चुली पुढं सरकवलं का ढना ढना जळते, वलसार जळान दूर करते. घरच्या बाया माणसाला चुली पुढं डोळं गाळत बसावं लागतं, मन बायका गाड्यावर धुरकट काढतात. 4-2 रुपये वाचवाल आणि साहेब घरच्यांचं बोलणं खात बसाल. शेवंतीचा भारा 40 रुपये आणि हे मोठा भारा 60 रुपये, दोन्हीचं मिळून 100 रुपये लय नाहीत. खात्रीनं सांगते तुम्हाला. अहो सरपण महिनाभर पुरण. साहेब पटलं तर भाई म्हणा, नाही तर आम्ही दुसरं गिऱ्हाईक बघतो. एकी संग दोघी येऊ. तुम्ही सांगा आणि तिथं सरपणाची मोळी झटक्यात टाकू." नीला काकूनं बोलून बोलून गिऱ्हाईकाला गाभणं केलं, पटवलं. नाही होय म्हणत गिऱ्हाईक 100 रुपयाला कबूल झालं. तिथून भारे उचलले, गिऱ्हाईकाच्या घरी नेऊन टाकले, पैसे घेतले. स्वकष्टाची पहिली कमाई म्हणून शेवंतीनं नोटा कपाळाला लावल्या, पोलक्याच्या खिशात पैसे कोंबले. नकळत चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. तिने पहिल्यांदा 40 रुपये पाहिले होते. काय काय घ्यायचं याचा विचार शेवंती करायला लागली होती. नीला काकूच्या संगतीनं थोडा आटा, थोडे तांदूळ, हिरवी मिरची घेतली. भावंडांना खाऊ म्हणून चुरमुरे घेतले. आजारी आईकरता बिस्किटाचा पुडा घेतला. घराच्या ओढीनं शेवंती आणि नीला काकूच्या पायांना गती आली होती, जणू काही दोघी भिंगरीसारख्या धावत सुटल्या होत्या. शामी, कमी, गजा, राजा शेवंतीची वाट बघत बसले होते. दिवे लागलेला शेवंतीताई घरी येताच भावंड खुश झाली. तिच्या हातातली पिशवी घेऊन ताईने काय आणलंय म्हणून उत्सुकतेनं बघायला लागली. शामीनं आटा मळला, स्वयंपाकाची तयारी केली. कमीनं शेवंतीताईला गरमागरम चहा करून दिला. ताईने आणलेले चुरमुरे खाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. रखमा मात्र पडल्या जागी अश्रू गाळत होती. एवढ्याशा पोरसवद्या वयातल्या शेवंतीला जीवापाड कष्ट करावं लागतंय. खेळायचं, बाकडायचं, आनंदानं शाळेत जायचं, तर त्या वयात शेवंतीला कष्टाचं काम करावं लागतंय याचं रखमाला वाईट वाटत होतं. शेवंती बसल्या बसल्या उद्याचा विचार करत होती. शामीनं गरमागरम स्वयंपाक केला होता. सगळ्यांची जेवणं झाली आणि अंथरुणावर आडवी झाली. शेवंतीला दिवसभराच्या श्रमानं पायपिटीनं अंग ठणकत होतं. अंग टाकल्याबरोबर गाढ झोप लागली होती. पायांची पायपीट झाली होती, मान दुखत होती, परंतु झोपेच्या अधीन झाल्याबरोबर तिच्या दुःखाच्या वेदना गप्प झाल्या होत्या. पहाटे कोंबडा आरवताच शेवंती दचकून जागी झाली. अंगाला आळोखे पिळोखे देत उठली. आपलं सगळं काही उरकून घेतलं. पदरात 1.5 रोटी बांधून नीला काकूच्या संगतीनं आपल्या कामाला गेली. आता रोजचा तिला परिपाठ झाला होता. निदान शेवंतीच्या कष्टानं घरी 2 वेळची चूल पेटायला लागली होती, तेवढं तरी समाधान मिळत होतं. भावंड आनंदात खात होती. शेवंती रोज नंदगाव ते तुंगारपूर पायपीट करत होती. अनवाणी पायात काटे मोडत होते, तळपायाला खडे टोचत होते, पण परिस्थितीपुढे इलाज नव्हता. शेवंतीला अनिच्छेनं शाळेला रामराम ठोकावा लागला होता, पण शेवंती चिकित्सक वृत्तीची होती. प्रत्येक गोष्ट जाणून घेत होती, समजावून घेत होती. अकाली प्रौढपण आल्यासारखी वागत होती. मुळातच शरीरानं कृश असलेली शेवंती रोजच्या धावपळीनं थकल्यासारखी झाली. उन्हातानात भटकंती केल्यानं चेहरा रापल्यासारखा दिसत होता. जळणाचा भारा विकल्यानंतर तुंगारपूरमध्ये आपल्याला आणखीन काही काम करता येईल. उन्हाळा सरल्यानंतर सरपणाचे भारे आणणं कठीण असतं. सीझन बदलला की आपला उद्योगधंदा बदलावा लागतो, हे नीलाबाईनं शेवंतीला सांगितलं होतं. रोजची पायपीट करून पुरेशी मिळकत मिळत नव्हती. कोणी बायका रानफुलांचे गजरे विकत होत्या, कोणी भाजी विकत होत्या. डोक्याला ओझं कमी आणि कमाई जास्त मिळत होती. स्टँडवर पोरं सिझनेबल धंदा करत होती. शेवंती हे सगळं रोज जाता येता बघत होती. सरपणाचे फाटे घरपोच करताना तिला एक दिवस विचित्र अनुभव आला होता. त्या दिवशी नीला काकू सोबत नव्हती. जळणाचा भारा अंधाऱ्या खोलीत ठेवायला सांगितला. भारा खाली टाकून उसासा घेते न घेते तोच तो लंपट माणूस गालावरनं हात फिरवत म्हणाला, "रानकाकडे मस्त आहे बरं का." असं म्हणत त्यांनी गालाचं चुंबन घेतलं. शेवंतीचे दोन्ही दंड पकडून तो ओठांचं चुंबन घेत होता. शेवंतीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. अघटित घडण्या अगोदर इथून काढता पाय घेतला पाहिजे म्हणून ती जरा मोठ्यानंच म्हणाली, "अहो मालकीन बाय, जरा प्यायला पाणी देता का? तोंडाला लय कोरड पडली हो."
असं म्हणत ती अंधाऱ्या खोलीतनं बाहेर आली. गिऱ्हाईक चांगलंच गांगरलं. हातवारे करून सांगायला लागला तो की 10 रुपये जास्त देतो, पण बायकोला झाला प्रकार सांगू नको. चेहरा पाडून गयावया करायला लागला. त्याचं हसू येत होतं शेवंतीला, पण तिने आपलं हसू ओठाआड लपवलं. सरपणाचे पैसे घेतले. डुलत डुलत आलेल्या मालकीणबाईकडनं पाणी घेतलं. पाणी पिऊन शेवंतीनं पुढचा रस्ता धरला तर तो मुरदाड माणूस मागं मागं येत राहिला आणि हळूच म्हणाला, माल चिकन आहे, उद्या पण ये की मस्त मजा करू. तशी ताडकन मागे वळून शेवंती म्हणाली, घरी येऊन मालकीणबाईला सांगू का? हां, म्हातारचळ भरल्यागत का असं वागायला लागलाय? अरे ज्यानाची नाही तर मानाची तरी लाज बाळगा. अहो, तुमच्या मुलीच्या वयाची मी, याचं तरी भान ठेवा की. शेवंतीनं शब्दानं फटकारताच गिरायकानं पिछेमूड करून रुमालानं तोंडावरचा घाम पुसत घर जवळ केलं. असा लालघोटेपणे करणारे बरेच अनुभव तिला इतर महिलांनी सांगितले होते. त्यामुळे प्रत्येक वेळी शेवंती सावध असायची, आपलं शील जपायची, एका शब्दात समोरच्याला सरळ करायची. जीवनातल्या बऱ्याच खाचखळग्यांच्या गोष्टी ऐकून होती ती. वाढत्या वयाबरोबर शरीराची ठेवण बदलत होती, अंगकांती उजळायला लागली होती. अजाणतेपणाची जागा जाणतेपणानं घेतली होती. शेवंती प्रत्येक गोष्ट बारकाईनं निहाळायची. चांगली वाईट नजर चाणाक्ष नजरेनं ओळखायला लागली होती. आपल्यात होणाऱ्या शारीरिक मानसिक बदलानं ती भांबावून जायची. कळत नकळतपणे स्वतःवर फिदा होऊन गालावर हास्यकळी उमलायची. भिरभिरत्या नजरेनं एकमेकांना चोरून बघायचं हेच अल्लड अवखळ वय असतं का? पण एवढा विचार करायला शेवंतीकडे वेळ कुठे होता? शेवंती तुंगारपुरातून परत जाताना भभूतमल शेठच्या किराणा दुकानातून सामान खरेदी करायची. भभूतमल शेठला शेवंतीविषयी सहानुभूती वाटायची. रामा हमालाची मुलगी म्हणून तो तिला आपुलकीनं वागवत होता. शेवंतीकडे पैसे असले नसले तरी उधारीनं माल द्यायचा. रामा उमद्या वयात भभूतमल शेठच्या दुकानात पोती उचलायला, सामान लावू लागायला धावून जायचा. कुणाला फसवायचं नाही, कुणाला लुबाडायचं नाही, सरळ नाकासमोर चालायचं. कष्ट करून खायला कोणाच्या बापाला घाबरायचं कारण नाही. सरळ स्वभावाच्या शेवंतीची रोजची धावपळ चालू होती. शेवंतीचं दैव सर्व बाजूने तिची सत्वपरीक्षा घेत होतं. क्षयानं पछाडलेली, अंथरुडाला 6 महिने खेळून राहिलेली आई रकमा अचानक झोपेतच गेली. वडील 6 महिन्यांपूर्वी अपघातात गेले. 6 महिन्यात आईसुद्धा लेकरांना पोरकं करून गेली. 4 बहिणी, 2 भाऊ. आई वडिलांच्या मायेला पोरके झाले. राहत्या घरी पत्र्याच्या 2 खोल्या, 4 जुनी पाणी भांडी, या व्यतिरिक्त त्यांच्याजवळ होतंच काय? चोहोबाजूनी संकटरूपी आभाळ फाटलं होतं. एकटी शेवंती कुठे कुठे ठिगळ लावणार होती? रोजचं मडं त्याला कोण रडं? गावकी भावकीला सोयर सुतक नव्हतं. ज्याचं दुःख त्याला सोसावं लागतं. रकमाचं 5व्या दिवशी सर्व काही उरकलं आणि शेवंतीनं तुंगारपूर गाठलं. आजोबा समान असलेल्या भभूतमल शेठनं आपली करुण कहाणी कथन केली. तुमच्या ओळखीनं धुण्या भांड्याचं पाणी भरण्याचं काम मिळालं तर लय बरं होईल. तुमचे उपकार कधी विसरणार नाही मी. हात जोडत डोळे गाळत शेवंती म्हणत होती. हे बघ शेवंती बेटा, हात जोडून मला लाजवू नको. मला जे शक्य आहे ना ते मी तुझ्यासाठी करतो. नंदगावला रोज जा ये करण्यापेक्षा हिथंच कुठंतरी का राहत नाही तुम्ही? अहो शेठजी, हे तर राहिला आसरा पाहिजे, थोडा तरी निवारा पाहिजे. मी आणि माझी लहान भावंडं कुठं राहणार? काहीतरी काम मिळेल, दाम मिळेल, पण रात्रीचा आसरा कुठे शोधणार हो आम्ही? शेवंती आपली चिंता व्यक्त करत होती. काळजीनं तिचा चेहरा ग्रासला होता. हे बघ शेवंती बेटा, तू काळजी करू नको. जवळ शहराबाहेर माझं फार्म हाऊस आहे. तिथं नोकराला बांधलेली रूम आहे. पाण्याची सोय आहे तिथं. सध्या काही नोकर तिथं राहत नाही. तुम्ही लोक तिथं राहिला तरी चालन. माझ्या फार्म हाऊसची पण देखभाल होईल आणि तुमची पण सोय होईल. हे बघ शेवंती, तुला सकाळ संध्याकाळ धुणं भांड्याचं काम देतो. कामाचा मोबदला म्हणून तुला महिन्याला 150 रुपये देऊ. शिवाय घरी जे उरलं सुरलं अन्न असेल ते पण तुला देऊ. आणि तुझं बघून तुझ्या बहिणी पण काम शिकतील ना. त्या पण काम करतील आणि मग शाळेत जातील. अंग मेहनत केली तर 4 पैसे मिळतील आणि पोटाला 4 घास अन्न पण भेटन. मी काय म्हणतोय तुला समजलं का?
तू स्वावलंबी आहे, पण तुझ्या भावंडांना सुद्धा तू स्वावलंबी बनव. कर्तव्य करत माणसानं मोठं व्हावं. तुला सांगतो, राजस्थानहून मी जेव्हा पहिल्यांदा तुंगारपूरला आलो तेव्हा राजमल शेठच्या दुकानी होतो कामाला. काम करता करता 10 वर्षे गेली. तेव्हा पैशाला पैसा, दिडक्याला दिडक्या जमवत मी भांडवल उभं केलं आणि स्वतःचं किराणाचं दुकान सुरू केलं. नोकर म्हणून आलो आणि आता शेठ होऊन बसलोय मी. हे कष्टाची किमया. पै साठवून मोठा झालो, पण मला माझ्या गरिबीची आठवण आहे. काही दिवसापूर्वी माझी अशी तुझ्यासारखी गती होती. आज तुझी परिस्थिती अशी असली तर तू मात कर तिच्यावर. निश्चय कर, माणुसकीतून मोठी हो. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. तुला सहकार्य राहील, पण ते विना मोबदला नाही बरं का. कसंही ना, माणसाला फुकट मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व नाही वाटत. जिद्दीनी, चिकाटीनी, परिश्रमानं मिळवलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जाणीव करून देते. हे बघ शेवंती बेटा, तुझा उद्यापासून कामावर ये. येताना तुझ्या भावंडांना घेऊन ये. फार्म हाऊसवर बिनदिक्कत राहिला या. भभूतमल शेठनं मोठ्या मनानं, दिलदारपणानं त्यांची राहण्याची सोय करून टाकली. सकाळ संध्याकाळ धुणी भांडी करायचं काम दिलं. आणखीन 4 कामं शोधू. पुढचा प्रश्न लावू की मार्गे, पण निदान रोजची पायपीट तरी थांबन. भावंडांचं शिक्षण होईन, त्यांना जवळ घेऊन आनंदानं खाता येईन, राहता येईन, असा विचार मनात घोळवत शेवंती नंदगावच्या दिशेनं लगबगीनं चालत निघाली. नंदगावच्या मातीला शेवटचा नमस्कार घालायचा. 4 भांडी पोत्यात घालून आणायची. अंथरूण पांघरुणाची वळकटी डोक्यावर ठेवायची. असा विचार करत शेवंतीनं नंदगाव जवळ केलं. श्यामी, कमी आणि नमीला नीट सगळं समजावून सांगितलं. राजा गाज्याला उद्यापासून नव्या शाळेत जायचं म्हणून सांगितलं. आपण नंदगाव सोडून तुंगारपूरला राहायला जातोय म्हणून नीला काकूला सांगायला शेवंती गेली. नीला काकूनं शेवंतीला सहज विचारलं, शेवंती, अगं तुंगारपुरात या लहान आणि त्या लेकरांना घेऊन कुठं राहणार बाया तू? निवाऱ्याची काय सोय केली? हे बघ, शहरात कोण कुणाचं नसते. नुसतं कामापुरतं मामा आणि ताकापुरती आजी म्हणतात. अहो नीला काकू, भभूतमल शेठच्या फार्म हाऊसवर एक खोली आहे, तिथं त्यांनी सोय केली. तिथं नोकर चाकर कोणी पण नाही. ते म्हणले फार्म हाऊसची देखभाल पण होईन आणि तुम्हाला निवारा पण होईन. अगो बाया, अगं तिथं भूत बंगल्यात कशाला जाती ग बाया तू? त्या भभूतमल शेठचा फार्म हाऊस म्हणजे तुंगारपुरातला भूत बंगला आहे बाया. भूत बंगला शहराबाहेर स्मशानभूमी शेजारी, तिथं त्यांचं फार्म हाऊस आहे. अगं बंगल्यात औसा पुनवाला रात्रीभर 12 वाजता भूत हातात दिवट्या घेऊन नाचतात. अगं नुसतं ऐकून मला कापूर सुटलंय. शेवंते, अगं कशा पाहिली अकरा बाळाचा जीव धोक्यात घालते. अगं एक पण गडी माणूस नोकर त्या बंगल्यावर राहायला तयार होत नाही. बरं आहे की घेतो भभूतमल शेठ, फुकट देखभाल होईल म्हणून म्हणलोय तुला राहायची सोय करतो. अजिबात त्याच्या गोळमाट बोलण्याला भूलू नको. नीला काकू शेवंतीला काळजीपोटी सांगत होते. नीला काकूच्या भाबड्या, अज्ञानी, अंधश्रद्धाळू स्वभावाची कीव करत शेवंती म्हणाली, नीला काकू, अंदाजे तुझं वय किती असन ग? आता बघ शेवंते, ना तू आलाय म्हणजे 50च्या पुढे गेला असनच की. अगं आम्ही कुठं शाळेत गेलोय तेव्हा माझं नेमकं वय काय आहे ते कळायला काय मार्गच नाही ना. अगं मी जेव्हा परकर पोलक्यात होती, साधारण गजग खेळत होती, तेव्हा माझं लगीन झालं आणि मला 2 वर्षात शहाणपण आलं बघ. नीला काकू पूर्वस्मृतींना उजाळा देत शेवंतीला सांगत होती. मग मला सांग काकू, तुझ्या 50 वर्षाच्या आयुष्यात तू भूत कधी बघितलंय का ग? भूतानं तुला कधी रस्त्यात अडवलंय का? भूत कधी तुझ्या मागं तुझं घर शोधत आलंय का? जसजसं शेवंती प्रश्न विचारत होती तसतसं नीला काकू नकारार्थी मान हलवत होती. अगं नीला काकू, जर भूतं असती ना तर हे जग भूताने भरलं असतं. अज्ञानी, अंधश्रद्धाळू माणसांच्या मनात ही काल्पनिक भूत घर करून राहतात. भूतबीत सब झूट आहे. भूताच्या नावाखाली मानवी सैतानाची कटकारस्थानं चालतात. सामान्य लोकांना भीती घालतात. मी नाही भूताला घाबरत. समजा आलं एखादं भूत तर त्याला मी काम लावेन. तू येशील का बघाया? शेवंती हसत हसत नीला काकूला म्हणाली, नग ग बाया, भूत म्हणलं का माझी बोबडीच वळती. तू काय पण कर,
भभूतमल शेठच्या भूत बांगल्यात राहा, नाही तर कुठं बी राहा. मला काय लोक बोलतात ते मी सांगते बाई. हे बघ नीला काकू, लोक बोलतात ते सगळं खरं नसतं. राळ्याचा थाळा आणि वांग्याचं भूत करायची लोकांना असती सवय. प्रत्यक्ष कुणी भूताला पाहिलं नाही. हे बघ, या सगळ्या कपोलकल्पित सुरस कथा सांगितल्या जातात. सामान्य माणसं ऐकतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि एकमेकाला छाती ठोकपणे सांगत सुटतात. अगं नीला काकू, विधभर लांबीचा साप, पण त्याची हितं तिथं चर्चा होत जाते. तेव्हा तोच साप हातभर लांबीचा होतो. का? तर प्रत्येकजण अतिशयोक्त करून फुगवत सांगतो. ऐकणाऱ्याला ते खरं वाटतं. माझ्या बुद्धीवर विश्वास आहे. मी भभूतमल शेठच्या भूत बांगल्यात राहायला जाणार, तुंगार पुराण परिसराला दाखवून देणार. शेवंती किसी भी जालिम भूत को डरती नाही.